लोकांच्या विकासामध्ये समज नाही आणि तुमच्या सरकारने घाईने राजकारण करत नाही। तो राहुल गांधीला बघा एकटा वाघासारखा फिरतो आणि जंगलाचा वाघ पण लावले आणि लोकांना पोलिसांना पाणी आपल्या हक्कात दे, पाणी आपल्या हक्कात दे, पाणी आपल्या हक्कात दे। 2020 ला नगरसेवक कार्यकाळ संपलेला आहे। 28 जून 2020 म्हणजे जवळजवळ 3.5 वर्ष अगोदर नगरसेवकांचा काळ संपलेला आहे। मग आजही महापालिकेचं कोणतंही काम असेल तर तुम्ही सत्ताधारी नगरसेवकांना जे माझे त्यांना कशाला नारळ फोडायला पुढे आणता? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोल्हेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार गेल्या कित्येक वर्षापासून आपण तर वसई विरार महानगरपालिकेमधली सत्ता ही निष्क्रिय झालेली आहे आणि असं असताना देखील जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या जोडीला वसई विरार शहर महानगरपालिकेचे सर्वच आयुक्त दिसतात। प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना बोलवतात, नको तिथे नारळ फुटले जातात, परंतु नारळ फुटल्यानंतर का लोकांची कामं होतात का? यावेळेला माझ्यासोबत या सगळ्या कोळी आणि इकडचे स्थानिक लोक आहेत। पाण्यापासून प्रत्येक गोष्टींच्या त्यांना असुविधा आहेत आणि ज्या वेळेला प्रत्येक पक्षाची लोक मागण्यात इथे मागायसाठी येतात, अर्ज देतात, परंतु त्यांचे अर्ज फेटाळले जातात आणि कचऱ्याच्या डब्यात टाकले जातात। वसई विरार शहर महानगरपालिका म्हटली तर जगातली सर्वात भ्रष्ट महानगरपालिका म्हणून आपल्या समोर दिसते। या ठिकाणच्या स्मशानभूमीची जर आपण अवस्था पाहिली तर तिथे लाकडं नसतात, लोक त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी जे पार्थिव असतात ते अर्धवट जळलेले असतात। असं असताना देखील वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त झोपा काढतात आणि इथले 3 आमदार बहुजन विकास आघाडीचे आहेत, नारळ फोडण्यामध्ये ते समोर येतात। यावेळेला काँग्रेस पक्षाने इथे किया आंदोलन केलेलं आहे, जाणून घेऊया काँग्रेस पक्षाचे आपल्या सोबत काही पदाधिकारी आहेत। सुरुवातीला मी जाईन काँग्रेस पक्षांचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अनिल अलमिराची आज जी तुम्ही या ठिकाणी मागणी केली ती नेमकी काय मागणी? जवळजवळ वर्षापूर्वीपासून आम्ही आदिवासी बांधव आहेत खारपाडा येथे 350 पेक्षा जास्त फॅमिली आहे आणि जवळजवळ 40 वर्षापूर्वीपासून त्यांची वस्ती आहे। त्यांना घरपट्टी लावायला काय अडचण आहे माहीत नाही। सगळं म्हणजे आदिवासींना जिकडे राहतात त्यांना अगदी 10 वर्ष राहत असतील तरी त्यांना घरपट्टी लागली। ती घरपट्टी लावण्यासाठी तिकडे मला वाटतं इंडस्ट्रीयल झोन येणार आहे, प्लॉट कोणाला त्यांना द्यायचे आहेत, कोणाचं तरी लक्ष आहे, त्याचं हित साधण्यासाठी देत नाही असा आमचा आरोप आहे आणि त्यांनी लवकरात लवकर त्यांना घरपट्टी दिली पाहिजे। वसईवरचे जवळजवळ 500 अर्ज आमच्याकडे प्रलंबित आहेत। जे आदिवासी बांधव 30-40 वर्षापासून ज्या ठिकाणी राहतात त्यांना घरपट्टी लागली मागणी करतो, ती कामं थांबवायचा प्रयत्न करतात, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। आयुक्ताने स्वतंत्र यंत्रणा राबवून आमच्या मागण्या ज्या आहेत त्या लोकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न केला पाहिजे। हे आजच्या या ठिया आंदोलनाचा प्रमुख उद्देश आहे। खरं आहे आपल्यासोबत यावेळेला काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत विजय पाटील। गेल्या अनेक वर्षापासून वसई विरारचा आवाज बनलेले आहे। आमदार कधीच येत नाही परंतु हा माणूस प्रत्येकाच्या दारोदारी जातो। जाणून घेऊया वसई विरार शहर महानगरपालिकेत आजही आपल्या पाहायला मिळतो, जिथे कामं होत नसतात तिथे लोक नारळ फोडतात। असं असताना खऱ्या अर्थाने जर तुम्ही आमदार झाला असतात तर आज लोकांना हा प्रश्न उद्भवला नसता। कुठेतरी दुहेरी भूमिका वाटते, आता तुमची भूमिका काय असणार सगळ्या विषयावर? नमस्कार, मी विजय पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस। आम्ही आज इथे जे ठिय्या आंदोलन केलेलं आहे ते बऱ्याच वर्षापासून आम्ही काही इकडे भूमिपुत्रांच्यासाठी मागण्या करतोय की किरवली खारपाटा इथे बऱ्याच 40 वर्षापासून तिथे गाव बसलेलं आहे, तिथे मंदिर झालेलं आहे, तिथे बऱ्याच काही गोष्टी ज्या गावच्या सुविधा आहेत त्या गावकऱ्यांनी तयार घेतलेल्या आहेत। फक्त तिथे कुठेतरी इंडस्ट्रियल झोन पडला म्हणून त्यांना घरपट्ट्या लावल्या जात नाही आणि इंडस्ट्रियल पडण्याच्या अगोदरचे ते रहिवासी आहेत, मग हा इंडस्ट्रियल झोन पाडला कोणी? तरी पण हे महानगरपालिकेचे अधिकारी, हे भ्रष्ट अधिकारी, हा कमिशनर अनिल पाटील साहेब यांना कुठली पण इतकी निष्काळजीपणा आहे की सत्ताधाऱ्यांची हुजुरीगिरी करायची, त्याशिवाय दुसरं काम त्यांना करताच येत नाही। याबद्दल त्यांचा आम्ही निषेध बाळगतो। 29 गावाचा प्रश्न चालू आहे, ते 29 गावाच्या प्रश्नाचं यांनी एक ॲफिडेव्हिट करून हायकोर्टामध्ये ते अडवणूक करून ठेवलेली आहे। आम्ही एक आता कायदा शोधून काढलाय
की पेसा ग्रामपंचायत असेल त्याला हा अनिल कुमार किंवा कमिशनर काय पण स्टेटचा सीएम सुद्धा त्याच्यावरती कायदा काढून त्याला बंधन करू शकत नाही. हे तुम्हाला पगार देतो हा जनतेच्या करातून देतो, कुठला सत्ताधारी पक्ष तुम्हाला पगार देत नाही याची जाणीव आम्ही बऱ्याच वेळा त्यांना करून दिली. पण त्यांचा स्वभाव असा आहे का तेवढं ते ऐकून घेतात. ही लाचारी त्यांनी सोडावी आणि IAS पदाची पद राखावी एवढंच मी त्यांना सांगू शकतो. टाकून नुसतं शो शायनिंग करतायत, पण गावात जे लोक राहत आहेत, जे तुम्हाला मतं देतात आणि निवडून आणतायत, त्यांचे रस्ते का नाही करत आहे? प्रश्न हाच आहे की त्यांच्या रस्त्याला 1 वर्ष लागतो, पण 10 दिवसात मेन रोड सगळे मॅरेथॉनसाठी केलेले जातात. तर पैसे असू दे. दुसरा प्रश्न आहे पाण्याचा. आज पाणी सोडल्यानंतर सगळीकडे पाणी आहे. अगोदर तुम्ही कनेक्शन ज्याने अर्ज दिलेला त्यांना तुम्ही सांगितलं की पाणी नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला कनेक्शन देत नाही. आज पाणी आलेलं आहे, मग दिलेला अर्ज आहे त्यांना कनेक्शन तुम्ही चालू का करून देत नाही? कुठेतरी तुम्हाला कोणतरी थांबवत आहे. आणि हे कशासाठी आहे? आज जनता इकडे आज एक वॉइस वरेल नाही, आज सर्व युवक येणार आहेत इकडं. आणि ह्याच्या पुढे विजय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अशी एक नाही अनेक आंदोलनं करणार. प्रत्येक समितीमध्ये की कुठेतरी आमच्यावरती ईडी सगळं सावध केलं जातात. परंतु आपण जर पाहिलं तर वसई विरारमध्ये ईडी सीडी काही नाही आहे, पण इथे पिढी आहे. त्या पिढीबद्दल काय? नमस्कार, माझं नाव व्हॅलेंटाईन मिरची, मी माजी नगरसेवक वसई नगरपालिका आणि जिल्हाध्यक्ष फिशरमॅन काँग्रेस पार्टी. प्रथम आमच्या या आंदोलनकर्त्यांना सगळ्यांना स्वागत. इथे जे आंदोलनकर्ते आले आहेत आमचे सन्माननीय माननीय, अगदी घरामध्ये कोण चोरघोषण तरी माहीत पडणार नाही असे लोक पण आले. तुमचा प्रश्न आहे AD-CD. देशामध्ये एक व्यक्ती प्रथा सुरू झाली 2014 पासून. आजचा विषय इथला प्रभागामधला अधिकाऱ्याचा इंजिनियरचा. आम्ही नेहमी विरारला जा, तिथून कधी कधी काम तर होतच नाही आणि कधी काम झालं. याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी जनतेची पण चुकी आहे. कारण जर वेळीच जर योग्य बटन दाबलं असतं तर आज जर विजय पाटील आमदार असतील तर ही वेळ येताना 2 मिनिटं माझी वाढवा. मूळ विषय प्रभाग आहे मध्ये जे इंजिनियर आहेत, कमिशनर आहेत, फक्त नाम मात्र आहेत, फक्त नाम मात्र. या इंजिनियर कमिशनरकडे गेलो तर त्यांना उपविंद भेटा, म्हणजे प्रकाश साठवून भेटा. म्हणजे एक कमिशनर एक अधिकारी कमिशनर एक आयुक्त असं बोलतो, म्हणजे राहिलं काय? राहायला अदृश्य शक्ती आणि ही अदृश्य शक्ती मिटवण्यासाठी कोणतरी एक विजय नावाची शक्ती येते.